तर आगामी निवडणुकीसाठी अश्विनी जाधव यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव या उमेदवार असतील, निवडणुकीच्या रिंगणात असतील। मोहोळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्ज भरण्यात आलाय। तर मोहोळ नगर परिषदेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून आज पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मवर सौ अश्विनी जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। त्या मातंग समाजाच्या असून डबल ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे त्या गरीब कुटुंबातल्या आहेत आणि मोहोळ शहरातल्या आजचे स्लम म्हणजे झोपडपट्टी परिसरात राहून यांनी संघर्ष केला आहे। यांचं महिलांसाठी काम आहे, यांचं समाजामध्ये काम आहे। तर या सर्व गोष्टींची दखल घेऊन माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी देखील पक्षाकडे आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहानुसार या सौ अश्विनी जाधव यांना आपण उमेदवारी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।